नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे मात्र आता केदार आणि तारिणीला तर कालच्या भागामध्ये इकडे कौशिकीने आता आतमध्ये घेतलेलं असतं. पण तारिणी नेहमीप्रमाणेच आता इकडे सर्वांची काळजी घेते, कारण संध्याकाळी कोणीही जेवण केलं नाही म्हणून तिने आता स्वतःच्या हाताने सकाळी चहा आणि नाश्ता बनवलेला असतो. आता या चहा नाश्ता जेव्हा ती सर्वांना सर्व करत असते, म्हणजे आता डायनिंगवरती बसलेले असतात ते म्हणजे चेतना काकू आणि इकडे पद्मिनी, तेव्हा आता तेवढ्यातच लगेच रेखा बेलसर येते आणि बोलते की अगं निशी, थोडी बाहेर तर चल, तुला बरं वाटणार ना. अशी आतमध्ये राहून राहून पुन्हा तुझी तब्येत बिघडणार. आणि ती आता डायनिंग टेबलवरती येऊन बसते. तेव्हा आता लगेच काळजीपोटी स्वतःच्या बहिणीची काळजी आता कशी असली ना निशी, तरीही तारिणीला खूप हिची काळजी वाटत असते, म्हणून ती चहाचा कप घेते आणि निशीच्या अशी समोर ठेवते. आणि त्यानंतर मात्र इकडे आता लगेच तारिणी बोलते की निशीची आई, चहा द्या ना तुम्ही निशीला, तिला बरं वाटेल, तिने काहीही खाल्लेलं नाही आहे. मग ती ही चहा घेतला ना, काही खाल्लं तर तिला बरं वाटणार. तेव्हा आता रेखा बेलसरे लगेच तारिणीने जो हातात कप पकडलेला असतो तो जोरात फेकतो आणि तो सरळ जमिनीवर जाऊन पडतो. आणि आता तारिणीचा हात मात्र इकडे जळते. आणि तेव्हा आता इकडे रेखा बोलते की हे बघ, मी तुला सांगते, आम्ही दोघी मेलो ना उपाशी तरी चालेल, पण तुझ्या हातचं जेवण मात्र आम्ही जेवणार नाही. चल निशी बाळा, आपण रूममध्येच जाऊ. आता निशी ला रेखा बेलसरे आता लगेच रूममध्ये घेऊन जातात. तर इकडे मात्र पद्मिनी आता इकडे पुन्हा सुनावते. आता लगेच इकडे तारिणी बोलते की काकू तुम्ही तरी खाऊन घ्या ना. तेव्हा चेतनासुद्धा उठून जाते आणि पद्मिनी बोलते की आता तुला बरं वाटत असताना, असं तिला टोमणा मारून ती सुद्धा निघून जाते. तर इकडे मात्र आता निशीच्या आईमुळे, आता रेखामुळे आता तारिणीचा हात खूप जळलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता ऑफिसमध्ये इकडे एक लॉयरला घेऊन बसलेले असतात, ते म्हणजे आता कौशिकी आणि इकडे दयानंद खांडेकर. आता लगेच कौशिकी बोलते की हे बघा, काहीही झालं ना, तुम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित करा आणि आज मात्र काही झालं तरी युवराज सुटायलाच हवं. तेवढ्यातच आता इकडे मात्र तो वकील बोलतो की हो ताई, मी करतो ना मॅडम, व्यवस्थित सर्व करतो. तेवढ्यातच तिथं पद्मिनी पोचते. आता पद्मिनी त्या वकिलाच्या हातचे डॉक्युमेंट्स पूर्ण जमिनीवरती टाकून देते. आणि आता जमिनीवरती टाकल्यानंतर आता लगेच कौशिकी बोलते की काकू तुमचं काय चाललेलं आहे, हे डॉक्युमेंट्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असे का फेकता. त्यावर आता पद्मिनी बोलते की काय महत्त्वाचं आहे, 12 तास झालं माझा युवराज त्या बाईच्या ताब्यात आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे. आणि काय करते गं, हे खांडेकरांचं नाव, एवढा पैसा आहे आणि मात्र एमएलची एवढी मोठी कौशिकी खांडेकर जिचं नाव आहे, आणि ती काहीच करू शकत नाही का माझ्या मुलासाठी. खरंच काय करणार आहे, नसेल मानत तर त्या ऑफिसरला तुम्ही लाच द्या. त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की नाही काकू, मी असं कधीही होऊ देणार नाही, कारण हे माझ्या तत्वात मुळातच बसत नाही. त्यावर दया काका बोलतो की अगं, खरंच युवराजने काही केलं नसेल तर मग आता आपल्याला भिण्यासारखं काहीही काम नाही आणि लाज वगैरे द्यायचं तर मुळातच काम नाही. आता त्यावर इकडे हे खरंच आमच्या तत्वात बसत नाही आहे. त्यावर पद्मिनी बोलते की काय झालं कौशिकी, ज्या वेळेस ती बाई माझ्या घरात येऊन, आपल्या घरात येऊन इतर लोकांसमोर युवराजला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन गेली आणि मला बंदुकाच्या टोकावर तिने धमकावलं, तेव्हा कुठं गेलते का तुझे तत्व. आणि आज युवराज जेलमधून सुटत नाही तर तुझे तत्व कुठं गेले. अगं किती दिवस असं तत्वाला धरून चालसेल तू, काहीही झालं तरी तुझ्या भावाला तुला सोडवायचं नाही आहे का. त्यानंतर असं बोलल्यानंतर आता लगेच कौशिकी बोलते की काकू आम्ही प्रयत्न करतोय ना. तर दयासुद्धा बोलतो की हो, आम्ही प्रयत्न करतो ना पद्मिनी, तू शांत हो. तर इकडे मात्र आता दुसरीकडे खूप टेन्शनमध्ये असलेली पद्मिनी आता घरी येते. तर इकडे आता लगेच तारिणी आणि केदारच्या रूममध्ये आता केदार तारिणीचा हात मोठ्या प्रेमाने आपल्या हातात घेऊन आता साय तिच्या जखमेवरती लावत असतो. तेव्हा तारिणी बोलते की काय झालं केदार, नको लावू ना, काहीही झालं नाही रे. तेव्हा आता इकडे मात्र लगेच केदार बोलते की त्या निशीच्या आई ना असं कसंच करू शकतात, खरंच ना खूप वाईट आहेत. तेवढ्यातच आता इकडे तारिणी बोलते की हे बघ केदार, असं बोलू नको, ती माझीसुद्धा आई आहे. त्यावर आता केदार पुन्हा सॉरी बोलतो. आणि तेवढ्यातच इकडे मात्र तारिणीला तिच्या वडिलाचा कॉल येतो. आणि आता लगेच तिचे वडील तिकडून त्या साईडून विचारतात की बाळा तारिणी तू कशी आहेस.
ठीक तर आहेस ना? तेव्हा आता तारिणी बोलते की हो बाबा, मी ठीक आहे. रेखा तिथं आली म्हणजे तुला नक्कीच त्रास देत असणार ना? तेव्हा आता इकडे तारिणी बोलते की नाही बाबा, आई दिवसभर निशीच्या रूममध्ये असतात आणि तिची काळजी घेत असतात. तुम्हाला माहिती आहे का बाबा, मला त्या त्रास देत नाही. पण आता इकडे लगेच तारिणीचे वडील बोलतात की मी तुझे बाबा आहे आणि मला खरंच रेखा तुला त्रास देत असणार का नाही हे तुझ्या शब्दातून कळतंय बाळा, पण स्वतःची काळजी घे. तर इकडे मात्र आता निशी लगेच निशीची आई घरी आलेल्या कौशिकीकडे येते आणि बोलते, कौशिकीला तेवढ्यातच एका न्यूज चॅनलवाल्याचा कॉल येते आणि आता न्यूज चॅनलवाल्याला कौशिकी सांगते की हे बघा, ही फक्त शंका आहे. शंकेच्या आधारावरती फक्त आता इकडे युवराजला पकडून नेलेलं आहे आणि असं दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही न्यूज करू नका. कोणाच्या प्रायव्हेट गोष्टी असं बाहेर काढणं म्हणजे पत्रकारिता नसते आणि असं करू नका. तेवढ्यातच आता तिथं फोन ठेवते आणि कौशिकीला आता इकडे रेखा विचारते की कोणाशी बोलताय तुम्ही? तेव्हा आता कौशिकी रागात बोलते आणि मी बेलसरे तुम्हाला सांगितले ना मी कोणाशी बोलतोय, काय करतोय याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तेव्हा आता इकडे लगेच रेखा बोलते की हे बघा, मला तुम्ही युवराजबद्दल बोलताना दिसल्या ना, म्हणून मी तुम्हाला बोलले, बाकी काही नाही. आणि मात्र इकडे ज्या तारिणीला तुम्ही काहीही बोलत नाही आहे, वरती ओरडून काय होणार? तेव्हा आता इकडे लगेच कौशिकी तारिणीची साईड पकडते आणि बोलते की तारिणी खरंच चांगली आहे, तिच्या मनात कुणाबद्दलही कपट नसते. त्यावर आता इकडे मात्र लगेच रेखा बोलते की जाऊन बघा तिच्या रूममध्ये, तुम्हाला माहीत नाही, जसं दिसतं ना कौशिकी मॅडम तसं नसतं. तुम्ही जाऊन बघा, ती आता कुणा फोनवर लागत असणार आणि ह्या तुमच्या घरातल्या स्वतः न्यूज ती बाहेर काढत असणार. तेवढ्यातच आता लगेच इकडे रेखाच्या सांगण्यावरून कौशिकी आता इकडे तारिणीच्या रूममध्ये जाते. तर तारिणी आता तिच्या वडिलांसोबत बोलतच असते, सांगत असते की खरंच मी बाबा त्याला रूममध्ये पाहिलेलं आहे गुलाबसोबत युवराजला. तेवढ्यातच आता तारिणी आतमध्ये येते आणि मोबाईल घेते, ते म्हणजे इकडे आता तारिणीच्या हातचा कौशिकी. आता कौशिकी आतमध्ये आल्यावरती तेव्हा आता कौशिकी बोलते की हे बघ, तू असं घरातल्या गोष्टी बाहेर सांगू नको आणि मात्र या खांडेकरांच्या घरी काय घडतं काय नाही, तू सून आहेस या घरची आणि त्यांची इज्जत ठेवणं हे सुद्धा एका सुनेचं कर्तव्य असतं तारिणी. त्यावर आता इकडे लगेच केदार बोलते की ताई, ते तिच्या वडिलांसोबत बोलत होती आणि सांगत होती ग काळजीपोटी, बाकी काहीही नाही आहे. त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की हे बघ, जे काही आहे ना, रेखा बेलसरे आलेले आहेत ना इथं आणि ते सांगतील त्यांना काय सांगायचं त्यांच्या शब्दात, तू नको सांगू. आणि मुलीला बोलायसारखं इतर गोष्टीसुद्धा असतात ना, आणि हेच बोलणं योग्य नसते तारिणी. असं करू नको, आपल्या घरातील गोष्टी तू बाहेरच्या व्यक्तीला सांगू नको. तेव्हा आता तारिणी बोलते की ठीक आहे ताई, सॉरी, मी नाही सांगणार. असं बोलून आता इकडे पुन्हा कौशिकी निघून जाते. तेवढ्यातच तिला येतं बाबूराव जामखेडेचा कॉल. आता जामखेडेचा कॉल म्हटल्यावर कौशिकी डोक्याला हात लावते आणि बोलते की बोला. त्यावर आता जामखेडे बोलता, हॅलो, ऐकायला येतं का नाही? त्यावर आता इकडे कौशिकी ओरडत बोलते की बोला जामखेडे, मला आवाज येतोय तुमचा. त्यावर आता जामखेडे बोलते की हळू बोला हो, माझे कान दुखताय, तुम्ही ना अशा ओरडत चांगल्या नाही वाटत. आता काय झालं? सत्यवादी इकडे कौशिकीला काय झालं? आता आणा ना सत्य बाहेर, काय झालं तुमचं? MNL थंड पडल्यासारखं मला वाटत आहे. का बरं, काही न्यूज नाही का? न्यूज नसेल तर मी तुम्हाला सांगतो, युवराज खांडेकरांची ज्याचं काही गुलाबची एका मोठ्या क्रिमिनलशी मात्र नातं आहे. त्यावर इकडे आता कौशिकी बोलते की नातं नाही आहे, फक्त संशयित म्हणून युवराजला घेऊन गेले आणि मी आणखीनसुद्धा सत्याची बाजू सोडलेली नाही आहे जामखेडे. आणि मात्र खरंच या देशात काय घडतं ना, 5 टन म्हणून आता मात्र निवडणूक जिंकतात आणि मात्र क्रिमिनल असून सुद्धा लोक त्यांना निवडणूक जिंकून आता मात्र सेफ असतात. त्यावर इकडे जामखेडे बोलतात की कोणाबद्दल बोलता तुम्ही? माझ्याबद्दल? मी 5 टन जिंकून नाही आलेलो आहो कौशिकी मॅडम, मी 6 टन जिंकून आलेलो आहो आणि मात्र क्रिमिनल असून मी सेफ आहे, हे मात्र खरं आहे. पण आत्ता मात्र खूप न्यूज चॅनलचे कॉल येत असतील ना तुम्हाला? हो, तुम्ही उत्तर देऊ देऊ कंटाळले असाल ना? त्यावर कौशिकी बोलते की तुम्ही जामखेडे कामाचं बोला, तुम्ही उगाच माझा टाईम वाया घालू नका आणि माझं डोकं खराब करू नका, मी ठेवते फोन. त्यावर आता जामखेडे बोलते की थांबा हो, बोला माझ्याशी, म्हणजे मला ना कसं बरं वाटतंय तुमच्याशी बोललं. मला माहिती आहे की तुमची काय अवस्था होत आहे, खरंच मला काळजी वाटतंय तुमची. त्यावर आता इकडे कौशिक बोलते की खरंच माझी काळजी केली त्याबद्दल धन्यवाद. त्यावर आता इकडे जामखेडे मात्र मजा घेत आता इकडे मात्र
वेलकम बोलत आता इकडे कौशिकी लगेच फोन कट करते. तर आता रूममध्ये मात्र केदार आणि तारिणी बसलेले असतात. तेव्हा आता केदार लगेच जे जे मॅडमशी कॉन्टॅक्ट होते का हे कत्रीला आणि टेक्नोला सांगतात. पण टेक्नो बोलते की नाही, जे जे मॅडम बहुतेक पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्यांच्याशी काहीही कॉन्टॅक्ट होत नाही. कारण आता तारिणीला मॅडमशी बोलायचं असतं, मॅडमशी खूप इम्पॉर्टंट असं बोलायचं असतं आणि तिचा कॉन्टॅक्ट होणं खूप जरुरी असतं. म्हणून आता केदार बोलते की बॉस बघा ना, मॅडम्सपर्यंत सध्या पोहोचू शकत नाही, त्यांचा कॉल लागत नाही आणि काय चालू आहे काहीच माहिती नाही. टेक्नो बोलते की कॉल लागत नाही आहे. त्यावर तारिणी बोलते की नाही, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, मला त्यांची समोरची मुवमेंट काय असणार आहे ना नेमकं जाणून घ्यायचं आहे. खरंच एका मुवमेंटनी त्यांच्या आपल्या घरात आपल्या आयुष्यात काय पुथल माजून ठेवली ना, तू बघतो ना केदार, नाही काहीही झालं तरी मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची भेट घ्यावीच लागणार. त्यावर इकडे केदार बोलतो की नाही बॉस, तू असं नाही करू शकत, कारण तिकडे मीडिया असणार आणि मीडियाला जर माहिती पडलं की खांडेकरांची मोठी सून पोलीस स्टेशनमध्ये जे जे मॅडमला भेटायला आली तर मात्र खूप मोठं बवाल होऊन जाणार. नाही, तू असं काहीही करू नको. त्यावर आता लगेच तारिणी बोलते की नाही, मला काहीही झालं तरी जे जे मॅडमला भेटायचंच आहे. तर इथंच आता दुसऱ्या दिवशीच्या एपिसोडमध्ये मात्र प्रेक्षकांना खूप रंजक असा ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे. आणि असेच तारिणी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.